शासकीय अधिकाऱ्यांच्या बनावट डिजिटल सह्या, बोगस शिक्के आणि तारळी प्रकल्पग्रस्तांच्या नावे बनावट दस्तऐवज तयार करून थेट शासकीय जमीन हडपणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार अखेर म्हसवड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांच्या कार्यालयाचा बनावट आदेश तयार करून मौजे पानवण येथील गट क्रमांक 771 मधील तब्बल 2 हेक्टर 40 आर शासकीय जमीन फेरफार क्रमांक 3619 द्वारे स्वतःच्या नावावर नोंदवून घेण्यात आली होती. इतकेच नव्हे तर फलटण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदवून ही शासकीय जमीन परस्पर विकण्याचा मोठा कट या टोळीने रचला होता. कराड उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीलदार विश्वजित सिंह राजपूत यांच्या तक्रारीवरून म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी मारुती कदम, अविनाश कदम, प्रकाश सपकाळ, रामू कोटे आणि संजय शिंदे या 5 जणांना अटक केली होती. आता या संपूर्ण रॅकेटचा मुख्य आरोपी दीपक प्रकाश कदम राहणार जांभे, जिल्हा सातारा याला म्हसवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, म्हसवडचे प्रभारी अधिकारी संदीप पोमण आणि पोलीस अंमलदार अमर नारनवर, प्रकाश इंदलकर, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे यांनी ही धडक कारवाई केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास म्हसवड पोलीस करत आहेत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.